आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा। भाजपने मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। लोकसंख्या वाढत असते 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत। काँग्रेसचा पराभव झाल्यानं अशी वक्तव्य सुरू। रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर। छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जातमुसलक्यावर कोरटकरला जामीन। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती। शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार। सूत्रांची माहिती। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील अहवालात प्रथमदर्शनी डॉक्टर घेसास दोषी असल्याची माहिती। मसाजो गावातील अवादा कंपनीत केबल चोरीची घटना। सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत आकाची टोळी अजून कार्यरत। सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ। तर नाव आलेल्या पुजाऱ्यांच्या देवीच्या पूजेशी संबंध नाही। पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासांनंतर मागे। भोरमध्ये बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार। सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन। अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू। लवकरच औषधांवरही टॅरिफ लागणार। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण। अमेरिकेने लावलेल्या 104% टॅरिफवर चीननेही डोळे वटारले। आम्ही संकट निर्माण करत नाही, पण संकटाला घाबरतही नाही। शेवटपर्यंत लढाई लढू। संवादाची दारं अजूनही खुली। चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर।